श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरुण आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्याचं त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्याचं लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाण लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागे दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट, श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेचं बंकटलालाच्या मळ्याचं महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्यात पेटल्या एक सरा, अजमासे हो 10 बरा. तेने टोंब झाला खरा, गगनोदरी भूमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरी भले. त्याच्या माशा उठल्या की, त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळवून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशावेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळवून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोह तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. अशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसला. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठांची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्ते झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण माझे हारे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणी बोलते झाले हसवणी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर कोणी ना सहाय्य करणार. एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणव का सोनार, काटे माशांची काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागे त्रास द्याया. आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंद म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहाच शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज बदले तयांना, काय ह्या वंध्या मैथुना. करीतसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघे वरी आले. रुतलेल्या स्थलांतून
तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, कळून आला अधिकार श्री स्वामी गजानन महाराजांचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमाने निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा शिष्य, मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्यंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरू, जे पतनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्यासी एका निबिट तरशा अरण्याचे, नरसिंग आहे अहर्निशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारोळी असंख्यात. अशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजी भले तो प्रेमानं वर्णवे कितकी. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जानवीचा कांठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय, एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. बैसते झाले आसनी एका, हितगुज ते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलासा. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झाला विचार. या योगाच्या प्रक्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकाला. त्या गोष्टी लपवावया, पिसा बनलो जगाठाया. उपाधी ते नासावया, वेळ बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या 3 मार्गांचे एकची आहे अखेरीचे. परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की, योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोध ना होईल. योगक्रिया करून वरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची. आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते, तसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वा राहावे, अपेक्षीरहित असावे. चिंतातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूपा आहो पाही. जनजनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आलास मसी भेटावया. ही तुझी केवढी दया, उपमायाला देण्या नसे. प्रपंचमुळे अशाश्वत, त्याची काय किंमत. दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी, तैसा वागे न भूवरी. मी जाण वरच्यावरी, अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे, असेल त्या ज्या जातीचे, तेच आहे वावयाचे. लोकाचारी निसंशय, तुम्हा आम्हा कारणे. जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा कारणे. निरालसपणे भूमीवरी. आता विनंती इतकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावे साजिरी. मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत. तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पद न लाविता पाण्याप्रत, योगी भरधाव वरुणी पळत. क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज उभयांतांचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येतं. दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू, तारुण्यासी समर्थ नसे.
दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्या गणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभाव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारे दांभिकतेची साच वैरी, नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाणं, काननी आले गजानन, ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले, पहाया द्वयत संतासी, एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वर गती, गोदा आणि भागीरथी. संगम पावली काननात, त्या भेट रूप प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी या महादेय पर्वणीसी. साधून घेऊ चला हो, तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले, नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाणं, येथे जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेथे. श्रोते, ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मेणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयासे येता दिनकर अर्ध्य त्यासी देतसे. पंच उषकाला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतादेकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरता आला, वाटे तपाचे द्यावयाला भल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी, समोर नदीची काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही, कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती, बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार, ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्ध देता, तो हा पुढे ज्ञान सविता, ज्ञान त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहो निश्चिती, दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी, संध्या समान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या. अर्धे दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली, न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर, मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्ध्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन, योगेश्वरे या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद, दिधला थोर सर्वदा तुझा जय जयकार. होईल बाळा व्रजभूषणा, कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीय, त्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणे, प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. असे म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा श्रोते भला.
त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव. पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लाधला ठाव शेगाव ह्या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात, 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले, मनास येईल त्या स्थळा. आकोट, अकोले, मलकापूर, नावे सांगावी कुठवर, चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला, उत्सव होता सुरू झाला. मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे तयाला, तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर, अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते, हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, ऐशी मराठी भितरी म्हण आहे साजरी, ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रींचा पहावया. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिरासी राहीन जाण हरनिशी, त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्ही प्रापंचिकांचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी, तू बोलावीशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर, प्रापंचिकांचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजींचे प्रेम फार होते रामदासावर, परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा, हट्ट मोईना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षूला दावो पथ संत चरणा सेवाचा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 6ष्ठोऽध्याय समाप्तः.